.g कोड म्हणून सेव्ह झाल्याच्या नंतर आता ही जी फाईल आहे ही तुमच्या याला सपोर्ट करणार. ही फाईल तुम्हाला तुमच्या मेमरी कार्डमध्ये घ्यायची आहे. व्हिडिओसाठी तर आपण आधीच त्याचा उपयोग करतोय. आधीच आपण रेकॉर्डिंग वगैरे साठी वापरतो. नवीन काय करतो? दुसरं काय नवीन काय करतो? कुठे वापरतो? कोणते दोन सॉफ्टवेअर येते? क्रिएटिलिटी. आता मी हे याच्यात टाकते आपल्या मेमरी कार्ड मध्ये. ठीक आहे, टाकल्यानंतर आता मी हे SD कार्ड जे आहे ते याला कनेक्ट करणार. बघितलं माहिती असेल तुम्हाला आपला पुढचा स्टॉल आहे ते तुम्हाला माहिती आहे. ChatGPT ला आपण कमांड देतो त्याच्यानुसार ते. ठीक आहे, आता त्याला हे आपला डिस्प्ले आहे. यावर तुम्हाला जे काही प्रिंट करायचं असेल ते दिसणार. सगळ्यात पहिले आपण हे काढून घेऊ. हे काय आहे तर या 4 मोटर सर्व मोटर दिले. या 4 साठी आपण ते इनिशिएट करतो. म्हणजे जेव्हा आपण कोड आर्डिनोला देऊ तर त्याला काय करायचं या 4 मोटरला करतो. ठीक आहे, तर मी CL प्रिंट केलं होतं कोड टू एन्हान्स लर्निंग म्हणून. आता हे बघा तुम्हाला इथे जाऊन इथे त्यानंतर आपण इथे कमांड पाठवली. त्यानंतर व्हॉइड हे केलं जे बेसिक कमांड असतात. लास्ट 3 मिनिट्स गाइस. जे पोर्ट आहे त्याला आर्डिनोचे ते पोर्ट दिले. ESC साठी हे जे कंट्रोलर आहेत त्याच्यासाठी इथे नंबरिंग केलं. त्यानंतर ज्या आपल्या या मोटर्स असतात या खूप पॉवरफुल असतात. म्हणजे यांचं RPM असतं 2000 पर मिनिट. हां, तर इथं ते म्हणजे हे आपल्याला हे दिसत आहे. आपण कोणत्या नावाने सेव्ह केली होती ती फाईल? नाही, हा कोड नाही. आपण या ब्लॉक हे आयडी सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये फाईल्समध्ये आयडी म्हणून एक सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये हे पायथन माहिती नाही ना कसं वापरायचं. काही ट्रेनिंग वगैरे दिलंच नाही. हे बघा आता ती आपण ह्या नावाने सेव्ह केली पण त्याच्यात आली नाही. तर मी हे जे आहे हे करते. पी नावाचा वर्ड आहे तोच प्रिंट करते. तर पी नावाचा वर्ड प्रिंट केल्याच्या नंतर आता बघा हे हा जो आहे हा फिलामेंट आहे. फिलामेंट जेव्हा इथून इकडे येतो, आता हा वायर आहे पण जेव्हा तो खाली येणार तेव्हा तो लिक्विड स्वरूपात येणार. लिक्विड स्वरूपात म्हणजे एकदम हीट होते. हे जे नोझल आहे हे 200 डिग्री पर्यंत आपण त्याला हीट करून त्याला हीट करू शकतो. नंतर हे फिलामेंट जे आहे ते वितळतं, त्याचं लिक्विड बनतं. आणि हा ब्रेडबोर्ड आहे हा तुम्ही मॅक्झिमम 100 पर्यंत तुम्ही ते 100 डिग्री सेल्सिअसवर तापवू शकता. त्यानंतर आता आपण हे प्रिंट करायलाच टाकलं आहे. हे बघा हे तुमचा स्क्रीन आहे. इथे सांगत आहे की हिटिंग म्हणजे आता ही हिटिंग होते. जोपर्यंत हे पूर्ण हीट होणार नाही तोपर्यंत ते तुमचं जे काही तुम्ही जे काही प्रिंट करायला टाकलं ते प्रिंट होणार नाही. नंतर त्यासाठी तुम्हाला किती टाइम लागणार आहे तर हे बघा इथे कार्ड दाखवते. हे इकडे येणार. जोपर्यंत तुमचं पूर्ण होणार नाही. हे जेव्हा पूर्ण आलं हे 100 पर्यंत समजून जातं तुमचं ते प्रिंट आता खतम झालं आहे. इथे टायमिंग पण दाखवणार तुम्हाला. तुमचा नोझल किती गरम झाला, त्याचं हीट किती झालं ते तुम्हाला इथे दिसणार. इथे हे नोझलचं दिसतं आयकन, नोझल सारखं आयकन दिसते. नंतर इथे हा बेड किती हीट झाला ते तुम्हाला इथे दिसणार. आता ते प्रिंट हीट झाल्याच्या नंतर ते प्रिंट करायला सुरुवात लिक्विड येतं का? हां इथं तयार होतं ना ब्रेडबोर्डवर. हां ते कसं असते आता हे बघा हे जे दिसत आहे हा झाला माझा ब्रेडबोर्ड हा वाला. आता मला जे काही प्रिंट करायचं आहे ते मी जिथं प्रिंट करणार ते तिथं येऊन करणार. आता मी हे मधात केलं म्हणजे आता हे तुम्हाला मधात प्रिंट करून देणार. मी जर हे साईडला केलं तर हे तुम्हाला साईडला प्रिंट करू. म्हणजे तुम्ही इथे साईडची तुम्हाला कुठं प्रिंट लोकेशन कुठे घ्यायचं तिथं सेट करू शकता. तर आता ते प्रिंट जोपर्यंत ते पूर्ण गरम होणार नाही तोपर्यंत ते स्टार्ट होणार नाही. तर आता ते प्रिंट होईपर्यंत आपल्याला दिसूनच येत नाही ना होत आहे. हां तर हे जेव्हा प्रिंट व्हायला सुरुवात करेल ते आपोआप त्याची पोझिशन घेऊन ते स्टार्ट करायला लागेल. हां ते मी XY केलंय तिथे. इथे हे थोडं हे डाग लागल्यामुळं तिथं होणार कारण मी पी प्रिंट करत आहे ना. S जे आहे ते प्रिंट आहे त्यामुळे. तर आता ते प्रिंट करायला सुरुवात होणार. आता तुम्ही मला सांगा आता 3D प्रिंटर माहिती पडलं ना तुम्हाला काय आहे ते. तर सांगा मला 3D प्रिंटर म्हणजे आता जे काही तुम्ही बघत आहे आता प्रिंट करत आहे यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती गोष्ट आवडली? प्रिंट करायला आवडली. हा तुला? आता वगैरे असतात ती सुद्धा प्रिंट किसी भी इमेज को हम
फिजिकल 9 हा हा 8 आपले इतिहासातली किंवा अश्मयुगातली भांडी वगैरे असतात, नाणी असतात, त्यांची जर इमेज दिली आपण हा, तर तुम्ही काढू. print करू शकता. आणि यावर तुम्ही वेगवेगळे तुम्हाला समजा शेप्स प्रिंट करायचे असेल किंवा आणखी काही प्रिंट करायचं असेल चार. तुम्ही डाउनलोड पण करू शकता. डाउनलोड करून प्रिंट करू शकता. छोटी घरं वगैरे पण बनवू शकतो. हा. ते 1 मिनिट दे. 2 हे ते खालचं दे, घन 1 हाय हे आपणच तयार केलेलं. ओके. त्यांनी ह्याच्यात- म्हणजे मी आणखी सुद्धा तयार त्या होतं. टीमसाठी जे 3D प्रिंटरकडे आहे त्यांच्यासाठी वेट करत आहे. सो कृपया त्यांनी इकडे लक्ष द्यावं. 3D प्रिंटर टीम ठीक आहे.